ऋतू येतील जातील, दिवस येतील जातील, पण केसातला कोंडा मात्र जायचा अजिबात नावच घेत नाही आहे. आणि तुम्ही सुद्धा केसातल्या कोंडाला भयानक वैतागला असाल तर हा व्हिडिओ खास करून तुमच्यासाठी आहे. आता कोंडा हे दुसरं तिसरं काय नसून मलासेजिया नावाची एक बुरशी आहे. होय, आपल्या केसात बुरशी झाल्या. एक ऐकून काहीतरी वेगळं वाटतंय, पण भ्यायचं काही सुद्धा काम नाही आहे. मग कोंडा झाल्यावर नेमकं काय करायचं, कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या, काय एक्झॅक्टली लावायचं वापरायचं ज्याच्यामुळे कोंडा खरोखर कमी होतो, या सगळ्या टिप्स ज्या आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका, कारण शेवटपर्यंत पाहिला तर तुमचाच फायदा होणार आहे. सो विदाउट एनी फर्दर डू, लेट्स गेट स्टार्टेड. हाय गाईज, नमस्ते. मी स्वप्निता. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर मी आठवड्याच्या बुधवारी आणि शुक्रवारी फॅशन, ब्युटी आणि लाईफस्टाईल या विषयांवरती व्हिडिओ बनवते. तुम्ही जर या विषयांमध्ये खूप इंटरेस्टेड असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून माझ्या या छोट्याशा फॅमिलीचा हिस्सा व्हायला अजिबात विसरू नका. आणि 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 व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा. आता आयुर्वेदा काय सांगतं, जेव्हा आपल्या शरीरामध्ये वात, पित्त आणि कफ या गोष्टीमध्ये गडबड होते, गोमचारा होतो किंवा इम्बॅलन्स होतो, तेव्हा आपल्या केसामध्ये कोंडा व्हायला सुरुवात होते. आणि बघायला गेलं तर ही गोष्ट खरी आहे, कारण मला ज्यावेळी असं वाटतंय की माझं पित्त खूप वाढले किंवा मला खूप जास्त ॲसिडिटीचा त्रास व्हायला, मळमळ व्हायला, एक्झॅक्टली तेव्हा माझ्या केसात खूप कोंडा झालेला असतो. मी कधी असं लॉजिकली विचार नाही केला, पण ही गोष्ट ज्यावेळी माझ्या अभ्यासात आली तेव्हा मला कळालं की नाही यार, अशी पण गोष्ट असू शकते. त्यासाठी ज्या इम्पॉर्टंट रेमेडीज आहेत त्यातली पहिली जी आहे ती म्हणजे कडुलिंबाचा पाला, जो सगळ्यांच्या घराभोवती अवेलेबल असतो आणि फुकट आहे. तुम्हाला एकही रुपये एक्स्ट्राचा इन्व्हेस्ट करायची काही सुद्धा गरज नाही आहे. आता आयुर्वेदामध्ये कडुलिंबाला सर्व रोग निवारण म्हणलं जातं. म्हणजे काय, प्रत्येक रोगावर कडुलिंब हा उपाय आहे. आणि माझ्या घरी तर माझ्या आजोबा वगैरे सगळेजण कडुलिंबाची पानं खायचे. आम्ही पण लहान होतो त्यावेळी मी, माझा दादा कडुलिंबाची 5-5 पानं रोज आम्ही खायचो. कडुलिंबाचा पाला खूप जास्त इफेक्टिव्ह आहे. मग आता कडुलिंबाचा पाला का वापरायचा बरं नेमकं, तर यामध्ये अँटीसेप्टिक प्रॉपर्टीज आहेत, अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत आणि अँटी फंगस प्रॉपर्टीज आहेत. आणि या 3 गोष्टी एकाच वनस्पतीमध्ये अवेलेबल आहेत. आणि हे जर तुम्ही वापरला तर ट्रस्ट मी, तुमचा कोंडा असा तर नाही जाणार, पण हळूहळू वापराने पूर्णपणे कमी होईल याची गॅरंटी तेवढं मी देऊ शकते. तर काय करायचं, एक पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यात एक 15-20 कडुलिंबाची पानं घालायची आणि उकळायचं त्याला पूर्ण. पाण्याचा रंग ना पूर्णपणे हिरवा होतो, असा खूप जास्त डार्क हिरवा नाही होत, पण बदलतो बऱ्यापैकी. पूर्णपणे कडुलिंबाच्या पाल्याचा अर्क त्या पाण्यामध्ये उतरू द्यायचा आणि अशा पाण्याने केस धुवायचे. मग आता असं पण तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं की मी शॅम्पू लावायचा की नाही लावायचा. ऑब्व्हियसली तुम्ही लावा, पण शॅम्पू लावल्यानंतर जे शेवटचं आपण डोक्यावरती पाणी घेतो ना, त्याच्याऐवजी तुम्ही कडुलिंबाचं पाणी ट्राय करू शकताय. आणि खरोखर याने तुमची केस गळती पण कमी येते आणि डॅन्ड्रफ तर कमी होणारच आहे. त्यासाठीच तर मी सांगते ऑब्व्हियसली. तर ही एक पद्धत आहे. दुसऱ्या पद्धतीने तुम्ही वापरू शकता ती म्हणजे कडुलिंबाचा पाला मिक्सरला बारीक करायचा, त्याची पेस्ट करायची आणि ती पेस्ट दह्यामध्ये घालायची. दही असतं ना घरी लावलेलं किंवा विकतचं कोणतंही ट्राय करू शकताय. तर दही आणि कडुलिंबाचा पाला पूर्णपणे मिक्स करायची, पेस्ट बनवायची आणि केसाला अप्लाय करायची. एक अर्धा तास किंवा 1 तासभर ठेवायचं आणि एकदम माइल्ड आणि जेंटल शॅम्पूने धुवायचं. खूप भारी तुमचे केस होतात. आणि आठवड्यातून तुम्ही हा पॅक जो आहे तो एकदा वापरू शकताय. आणि जेव्हा जेव्हा तुम्ही केस धुताय तेव्हा तेव्हा तुम्ही ते पाणी वापरू शकताय, काही हरकत नाही. काही साईड इफेक्ट्स किंवा काहीच तुम्हाला प्रॉब्लेम, एलर्जीज काही सुद्धा होणार नाही आहे. म्हणून डोळं झाकून तुम्ही या गोष्टीचा वापर करू शकता. दुसरा सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे मेथी. म्हणजे काय, फेनुग्रीक सीड्स, मेथीचे दाणे. आता हा पण एक एवढा महत्त्वाचा आणि एवढा इफेक्टिव्ह इन्ग्रेडियंट आहे ना, खरोखर माझ्यावर विश्वास ठेवा आणि एकदा ट्राय करून बघा. आता कोंडा झाल्यानंतर काय होतं ना, आपण जेव्हा असं जरी केलं तर तो कोंडा असा पीठ पडल्यासारखं वाटते खाली. आणि तेच जे व्हाईट फ्लेक्स म्हणतात त्याला, तर हे व्हाईट फ्लेक्स पूर्णपणे कमी व्हायला मदत होते. रात्रभर मेथीचे दाणे पाण्यामध्ये घालून भिजत ठेवायचे आणि सकाळी उठल्यानंतर त्याची पेस्ट करायची. त्या मेथीचे त्यातलं पाणी अजिबात काढायचं नाही, ते खूप इफेक्टिव्ह पाणी आहे. ते तुम्ही पिऊ पण शकताय. जर तुम्हाला खूप जास्त पित्त झालं असेल ना
तर एक चमचाभर मेथीचे दाणे पाण्यात घालून दुसऱ्या दिवशी ते पाणी प्यायचं. तुमचं पित्त पूर्णपणे जळतं खरोखर. त्यामुळे तुम्ही असंही वापरू शकताय. आणि जेव्हा कोंडा झालाय तेव्हा त्याची पेस्ट करायची आणि ती पेस्ट पूर्णपणे मुळांना लावायची. तुम्ही हेअर लेंथ जे आहे म्हणजे तुमचे केस जे आहेत खाली तिथंही लावलात तरी चालेल. खूप इफेक्टिव्ह आहे आणि केस खूप जास्त स्ट्रॉंग व्हायला मदत होते यामुळे. आणि तुमचे जे व्हाईट फ्लेक्स आहेत, जो कोंडा आहे तो सुद्धा पूर्णपणे निघून जातो. असंही वापरू शकता. किंवा मेथी पूर्ण बारीक करायची, त्याची पेस्ट करायची आणि दह्यामध्ये घालायचं, मिक्स करायचं आणि लावायचं. एक अर्धा पाऊण तास तुम्ही ठेवू शकताय. आता दही वापरणार असाल तर तुम्ही शॅम्पूने धुवू शकताय. नॉर्मल फक्तच तुम्ही जर मेथीचे दाण्याची पेस्ट लावली असेल तर प्रत्येक वेळी शॅम्पू वापरायची गरज आहे असं अजिबात नाही. थोडं जर मोठी पेस्ट असेल तर ते राहतं थोडे दाणे त्याचे, पण ते केस वाळल्यानंतर तुम्ही कंगव्याने काढू शकताय, काही सुद्धा अडचण नाही आहे. दही लावला तर मात्र एक जेंटल शॅम्पूने हेअर वॉश करा. पण त्यानंतर कंडिशनर वगैरे लावायची काहीच गरज नाही आहे. फक्त जेव्हा तुम्ही शॅम्पू कराल त्यावेळी कंडिशनर करू शकताय. पण एखादा मास्क वगैरे लावल्यानंतर कंडिशनर लावायची फारशी गरज पडत नाही, कारण मास्क त्यासाठीच लावतात. आपले केस नरिश पण होतात, त्याने ग्लॉसी दिसतात, शाईन येते, खूप मजबूत होतात. आणि जे नॅचरल असे मास्क असतात ना त्याचा इफेक्ट थोडा हळूहळू होतो, पण खरोखर त्याचा इफेक्ट रिझल्ट जो आहे तो खूप भारी होतो. त्यामुळे फेन्युरिक सीडचा हा मास्क सुद्धा तुम्ही एकदा नक्की ट्राय करू शकता. आता आपण खूपदा ऐकले की कोंडा झाल्यानंतर लिंबू लावायचा, पण लिंबू कसा लावायचा तो मला पण खरोखर माहिती नव्हतं. आणि मी एका वेगळ्या पद्धतीने लिंबूचा वापर केलेला आहे आणि त्याचे रिझल्ट्स मला तर खूप चांगले मिळाले. आणि म्हणूनच मी ही टिप तुमच्यासोबत शेअर करत आहे, ती म्हणजे पॅराशूट तेल घ्यायचं. आता तुमची जी हेअर लेंथ आहे त्यानुसार तुम्ही घ्या. खास करून ही जी गोष्ट आहे ती मुळांनाच लावायची आहे, त्यामुळे खूप जास्त तेल लागते असंही अजिबात नाही. 1 चमचाभर किंवा सपोज 2 चमचे तुम्ही तेल घेतले तर त्यामध्ये 1 चमचा लिंबूचा रस घालायचा. पण हे तेल पहिल्यांदा गरम करून घ्यायचं आणि गरम तेलामध्ये 2 चमचे गरम तेलामध्ये 1 चमचा लिंबूचा रस घालायचा, व्यवस्थित मिक्स करायचं आणि पूर्ण आपल्या मुळांना केसाच्या लावायचं. आपले खास करून हा जो आपला स्कॅल्पचा भाग आहे ना, कवटीचा जो भाग आहे तो पूर्ण आपलं डोकं, साध्या भाषेत पूर्ण आपल्या डोक्याला ते व्यवस्थित असं चापून चोपून लावायचं छानपैकी. हे जे मिक्सचर तुम्ही केसाला लावताय, हे जे तेल तुम्ही केसाला लावताय ते एकतर तुम्ही रात्रभर पण ठेवू शकता, काही सुद्धा होत नाही, रात्रभर ठेवू शकताय. जर रात्री ठेवणं पॉसिबल नसेल तर आंघोळीचा 1-2 तास अगोदर तुम्हाला छान हे सगळीकडे लावायचं आहे. खूप जास्त मसाज करायची काहीच गरज नाही आहे, फक्त लावायचं 1-2 तास ठेवायचं मिनिमम. आणि त्यानंतर तुम्ही माइल्ड शॅम्पूने याला वॉश करू शकता. आता लिंबूमध्ये व्हायटमिन सी असतं आणि या ॲसिडिक नेचरमुळे लिंबूमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज असतात. त्यामुळेच तुमचा जो कोंडा आहे तो फंगस आहे, बुरशी आहे आणि त्याला ते खेचून काढण्यासाठी खूप मदत करतं. म्हणून ही रेमेडी तुम्ही एकदा तरी नक्की वापरू शकता. पुढची जी गोष्ट आहे ती ऑलमोस्ट सगळ्यांना माहिती आहे आणि आयुर्वेदामध्ये तर याला एवढं महत्त्व आहे. तुम्ही स्किनसाठी वापरू शकताय. याला खाल्लं तर तुमची ओव्हरऑल गट हेल्थ जी आहे ती पूर्णपणे चांगली होते आणि केसांसाठी तर अप्रतिम आहे, ती म्हणजे ॲलोवेरा जेल, कोरफड. आता कोरफडचं प्लांट तुम्ही घरी लावू शकताय. 100 वेळेला ते कोरफड ॲलोवेरा जेल विकत घेण्यापेक्षा एकदा 200 रुपयाचं प्लांट आणून घरी लावलं ना, एवढं मोठं येतं. माझ्या घरी तर एवढं मोठं प्लांट आहे ना कोरफडचं, त्याचं एक लीफ, एक पान तर एवढं मोठं येतं. तुमच्या पूर्ण केसाला पूर्णाने परत उरतं. म्हणून घरगुतीच लावायचं ट्राय करा. आणि जे ओरिजिनल प्लांट आहेत ते घेतला तर त्याचे रिझल्ट्स खूप जास्त चांगले मिळतील ॲज कम्पेअर टू जेल. नसेल अवेलेबल तर तुम्ही जेलचा वापर करू शकताय. आता तुम्ही केस धुवायच्या अगोदर 1 तासभर कोरफड लावू शकताय. डायरेक्ट लावला तरी चालेल, काही सुद्धा प्रॉब्लेम नाही आहे. असं जर नसेल तर मी ऑलरेडी एक मास्क तुमच्यासोबत शेअर केलाच होता. कोरफड आणि तेल मिक्स करायचं. तुम्ही काय करू शकता, तेलाला गरम करायचं आणि त्यामध्ये कोरफड कट करायची आणि टाकायचं. जर जास्त उकळायचं आणि ते उकळलेलं जे तेल आहे ते केसांना लावायचं. अरे यार, एवढं भारी आहे ना हे तेल, तुम्ही फक्त एकदा लावून बघा आणि रिझल्ट्स कमेंट सेक्शनमध्ये सांगायला अजिबात विसरत जाऊ नका यार. आणि दुसरं एक महत्त्वाचा मास्क आहे जो मी खूप वर्षांपासून ट्राय करते आणि माझा पर्सनली फेवरेट हा हेअर मास्क आहे. तो म्हणजे एक केळ घ्यायचं, त्याच्यामध्ये दूध घालायचं थोडंफार, फक्त मिक्सिंगसाठी, दॅट्स इट. आणि मिक्सरला बारीक करायचे, त्याची एक पेस्ट बनते, ती घट्टसर पेस्ट थोडीशी बनायला पाहिजे.
आणि हे मिश्रण बाजूला ठेवायचं. मग त्यानंतर तुम्ही काय घ्यायचं, दही घ्यायचं, एक 3-4 चमचे दही, आणि त्यामध्ये घालायचे एक 2-3 चमचे मेथीचे दाणे, परत घालायचं ॲलोवेरा जेल. आता ॲलोवेरा जेल थोडंसं जास्त घालायचं यामध्ये, आणि त्यानंतर तुम्ही त्यामध्ये कोकोनट ऑइल घालू शकताय, नारळाचं तेल आपलं घालू शकताय, किंवा बदाम तेल घातलं तरी चालेल. तेल मात्र जास्त घालायचं नाही तर खूप जास्त ऑइली होतं. परत या सगळ्याची एक पेस्ट बनवून घ्यायची. दोन्ही पेस्ट मिक्स करून आणि एकदा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं, त्याला पूर्ण ग्राइंड करायचं आणि ही पेस्ट केसाला लावायची. आई शपथ, खरोखर सांगते, 3-4 वर्ष झालं मी पेस्ट एवढ्यांदा वापरली आहे. याने तुमचे केस ना स्ट्रेट सुद्धा होतात. मी काय सुद्धा फेकत नाही आहे, मी खरोखर सांगाले. हां, पूर्ण तुमचे केस खूप जास्त कर्ली आहेत आणि असे पूर्ण स्ट्रेट, पोकी स्ट्रेट होतील असं अजिबात नाही. तुमचे केस जर थोडेसे वेवी असतील तर या मास्कमुळे बऱ्यापैकी स्ट्रेट व्हायला मदत होते आणि तुमच्या केसांची मुळं खूप स्ट्रॉंग होतात. तुमचे केस ओव्हरऑल खूप जास्त शायनी, हेल्दी आणि स्ट्रॉंग होतात आणि तुमच्या केसातला कोंडा आहे तो पण हळूहळू पूर्णपणे कमी व्हायला मदत होतो. आठवड्यातून फक्त एकदाच वापरायचं, 2दा काहीच गरज नाही आहे वापरायची. मास्क वगैरे या गोष्टी एकदा बास आहे. आठवड्यातून एकदा वापरा आणि 1 महिना कंटिन्यू वापरून बघा. तुम्हाला खूप भारी याचे रिझल्ट्स मिळतील. नेक्स्ट महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे मोर आवळा. मोर आवळ्यामध्ये पण प्रचंड प्रमाणात व्हायटमिन सी असतं, जे आपल्या केसांच्या हेल्थसाठी, आपल्या ओव्हरऑल स्किनसाठी खूप भारी आहे. तुम्ही डायरेक्ट रोज एक आवळा खाऊ शकताय, याने तुमची ओव्हरऑल हेल्थच भारी होणार आहे. आणि जेव्हा आतून या सगळ्या गोष्टी यायला चालू होतात ना, हे सगळं बाह्य सौंदर्य आहे, ठीक आहे. आपण कितीही बाहेरून गोष्टी लावल्यात त्याचे इफेक्ट ऑब्व्हियसली होतातच, पण आतून जेव्हा तुम्ही खायला चालू करताना याचा इफेक्ट तुमच्या शरीराच्या एका पार्टला नाही तर ओव्हरऑल शरीराला होतो. याची खूप मदत होते. अगेन आवळा एक खूप भारी इन्ग्रेडियंट आहे. यामध्ये पण प्रचंड प्रमाणात व्हायटमिन सी असतं. ऑब्व्हियसली ते अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज यामध्ये आहेत, म्हणूनच तुमच्या केसात खूप ज्यावेळी कोंडा होतो त्यावेळी आवळ्याची जी पावडर आहे ती अतिशय मदत करते. तुम्ही आवळा खाऊ पण शकता, आवळा लावू पण शकता. जर खाणार असेल तर मी सांगते कसं खायचं. दररोज एक आवळा तुम्ही खाऊ शकताय. खायचं नसेल, खूप तुरट लागतं ते, तर तुम्हाला असं याला खायचं नसेल तर तुम्ही आवळ्याचा ज्यूस विकत घ्या. सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यामध्ये थोडासा आवळ्याचा ज्यूस आणि थोडासा ॲलोवेरा ज्यूस मिक्स करायचा. कोमट पाणी जर घेणार नसाल, आता याची जी ओरिजिनल टेस्ट तुम्हाला सोसत असेल तर आवळ्याचा ज्यूस आणि कोरफडीचा ज्यूस, ॲलोवेरा ज्यूस तुम्ही दोन्ही ज्यूस मिक्स करून पिऊ शकताय. जे ॲलोवेरा जेल चेहऱ्याला वगैरे लावायचे तर ते खायचं नाही बरं का. खाण्यासाठी ते जर ज्यूस वेगळा मिळतो तुम्ही तो ज्यूस प्रेफर करा. हळूहळू तुमच्या शरीरातले सगळे प्रॉब्लेम्स, तुमच्या केसांचे प्रॉब्लेम, स्किनचे प्रॉब्लेम कमी व्हायला मदत होते. आणि जर लावणार असाल, जर तुम्हाला मास्कच पाहिजे असेल तर ॲल्प्स गुडनेस नावाचा जो ब्रँड आहे, purple.com वरती जायचं. याच्या ज्या पावडर्स आहेत किंवा तुम्ही त्यांच्या ओरिजिनल वेबसाईटवरून पण घेऊ शकताय. प्रमोशन वगैरे काही सुद्धा नाही आहे, मी वापरले म्हणून सांगते तुम्हाला. तर त्यामध्ये थोडंसं पाणी मिक्स करायचं किंवा दही मिक्स करू शकता आणि पूर्ण केसाला लावायचं. एक अर्धा ते 1 तास, कोणताही हेअर मास्क असू दे, अर्धा पाऊण तास किंवा 1 तास मॅक्स टू मॅक्स ठेवा. त्याच्यापेक्षा जास्त अजिबात ठेवायचं नाही. आणि त्यानंतर एक माइल्ड शॅम्पूने तुम्ही हेअर वॉश करा. कंडिशनर अजिबात लावू नका जेव्हा तुम्ही मास्क वापरता. एक माइल्ड शॅम्पूने वॉश करायचा आणि वाव, तुमचे केस हळूहळू एवढे भारी होतात ना, तुम्ही मला खरोखर थँक्यू म्हणाल. या सगळ्या गोष्टींपैकी एखादी गोष्ट तुम्ही ट्राय करू शकता. सगळ्याच गोष्टी भारी आहेत, तुम्हाला जे सूट होईल ते तुम्ही ट्राय करू शकता. जेव्हा तुमच्या केसामध्ये खूप कोंडा झालेला असतो तेव्हा रेग्युलर तेल वापरण्याच्या ऐवजी तुम्ही काय करू शकताय, भृंगराज तेल किंवा फेन्युग्रीक म्हणजे काय मेथीचं तेल सेपरेट मिळतं आणि कडुलिंबाचं तेल सुद्धा येतं. हे तेल नॉर्मल तेलापेक्षा जास्त इफेक्टिव्ह आहे आणि तुमच्या केसातला कोंडा सुद्धा याने हळूहळू कमी होतो. म्हणून रेग्युलर तेल वापरण्याच्या ऐवजी तुम्ही या तेलाचा वापर करू शकता. नेक्स्ट टिप आहे ती खूप महत्त्वाची आहे, ते म्हणजे टोटली अवॉइड हार्श केमिकल शॅम्पू. जेव्हा तुम्हाला खूप कोंडा झालेला असतो तेव्हा अजिबात हार्श केमिकलचा शॅम्पू वापरायचा नाही. का वापरायचं नाही त्याचं कारण सुद्धा सांगते मी. आपल्या स्किनचं एक नॅचरल ऑइल असतं जे आपली स्किन प्रोड्यूस करत असते. आता स्कॅल्प जरी झाला तर तीही एक त्वचाच आहे, बरोबर. त्याचं ना एक नैसर्गिकरित्या तेल सिक्रेट होत असतं. मग जेंटल शॅम्पू काय करतात, आपण जे एक्सटर्नली म्हणजे बाहेरून जे तेल लावतो ते काढतात,
पण जे नॅचरली तेल प्रोड्यूस होत असतं ते अजिबात काढत नाहीत जेंटल जे शॅम्पू असतात. आणि जे हार्श केमिकलचे शॅम्पू असतात ना, ते नॅचरली प्रोड्यूस झालेलं तेलसुद्धा पूर्णपणे धुवून काढतात. मग तेव्हा आपलं जे स्किन आहे, आपल्या जे डोक्याची स्किन आहे ती पूर्णपणे कोरडी पडते. कोरडी पडल्यानंतर आपल्याला लगेच एक सिग्नल जातो, तिथल्या त्वचेत काहीतरी गोमगाला झाला आहे, आपली त्वचा कोरडी पडल्या म्हणून आपली स्किन परत ऑइल सिक्रेट करायला चालू करते. आणि जास्त ऑइलचं सिक्रेशन झाल्यामुळं परत कोंडा वाढतो. हे चक्र जे आहे ते चालूच राहतं आणि त्यामुळे कोंडापासून मुक्तता तुमची कधीच होणार नाही जर तुम्ही खूप हार्श केमिकलचे शॅम्पू वापरत असाल तर. यापेक्षा तुम्ही माइल्ड शॅम्पूकडे वळू शकता. जे जेंटल शॅम्पू असतात ते तुम्ही ट्राय करा. तुमच्या केसाचा कोंडा जो आहे तो हळूहळू पूर्णपणे कमी व्हायला मदत होईल. मी प्रत्येक वेळी सांगते की हळूहळू कमी होईल आणि हीच रियालिटी आहे. कोणताच व्हिडिओ किंवा कोणतीच रेमेडी एका तासात तुम्हाला मदत करू शकत नाही, ठीक आहे. कोणत्याही गोष्टीला इफेक्ट व्हायला, मदत व्हायला, काम करायला थोडासा वेळ लागतो आणि तो वेळ तुम्हाला द्यायलाच पाहिजे जर तुम्हाला रिझल्ट पाहिजे असेल तर. तुम्ही जर 1 तास वापरून किंवा एकदाच वापरून खूप जास्त एक्सपेक्टेशन ठेवत असाल तर प्लीज यार, असं अजिबात होणार नाही आणि तुमचा कोंडा पण जाणार नाही आहे. मी आत्ताच तुम्हाला सांगून ठेवते. या गोष्टी ज्या आहेत या सगळ्या नैसर्गिक गोष्टी आहेत आणि याला काम करायला खूप जास्त वेळ लागतो. तेवढा वेळ तुम्ही द्या. 1 महिनाभर 2 महिने याला कंटिन्युअसली ट्राय करा आणि त्यानंतर तुमचे रिझल्ट्स खूप भारी असणार आहेत याची गॅरंटी तुम्हाला मी देते. ओके, दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडला आहे तर कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुमचे काही सजेशन्स असतील, तुमचे काही विचार असतील, मतं असतील तर प्लीज यार कमेंट सेक्शन थ्रू मला कळवू द्या. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःवरती खूप प्रेम करा.